आताची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम समोर आलाय। आज महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची समोर माहिती आली आहे। सकाळच्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना हा अपघात घडला आहे। बारामती परिसरात उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच विमानाचा तोल अचानक बिघडला आणि विमान नियंत्रणाबाहेर गेले। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विमान धावपट्टीच्या दिशेने येत असताना अचानक वेगात बदल झाला। विमान बाजूला झुकले आणि धावपट्टीच्या बाहेर जाऊन जवळच्या शेतजमिनीत जोरदार आदळले। धडकेनंतर काही क्षणातच विमानाला आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले। अपघात इतका भीषण होता की विमानाचे अनेक तुकडे झाले आणि परिसरात मोठी अफरातफर निर्माण झाली। या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा कर्मचारी, सहकारी अधिकारी आणि वैमानिक प्रवास करीत होते। अपघातानंतर तात्काळ बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले। मात्र आग आणि तीव्र धडकेमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे। अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दुःख व्यक्त केले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या अपघाताची बातमी राज्यासाठी मोठा धक्का मानली जाते। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल, मानवी चूक किंवा इतर कोणतेही कारण असू शकते। याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आलाय। संबंधित यंत्रणा घटनास्थळी तपास करत असून अपघाताचे खरे कारण शोधण्याचं काम सुरू आहे। चौकशी अहवालानंतरच या दुर्घटनेमागील सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सामान्य नागरिकांमध्येही तीव्र भावना उमटत आहेत। महाराष्ट्राने एक मोठे नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे। ही घटना केवळ एक अपघात नसून संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी दुर्घटना ठरली आहे।